नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ के ठाकुरपाड़ा गांव में सड़क और पानी की समस्या बनी बड़ी मुसीबत। वन विभाग और नगर पालिका आमने सामने। अंबरनाथ शहर का सबसे पुराना गांव ठाकुरपाड़ा वर्षों से पानी और सड़क की गंभीर समस्या से जूझ रहा है। स्थानीय आदिवासियों का कहना है कि पीढ़ी दर पीढ़ी वे यहाँ रह रहे हैं, लेकिन बुनियादी सुविधाओं के अभाव में उनकी जिंदगी बेहद कठिन हो गई है। नगर पालिका ने करीब 1 साल पहले इस रास्ते के निर्माण के लिए 1,60,00,000 रुपए का टेंडर निकाला था, लेकिन काम शुरू होने से पहले ही वन विभाग ने यह कहते हुए रोक लगा दी कि यह जमीन वन विभाग की है और इस पर किसी तरह का निर्माण या अतिक्रमण नहीं किया जा सकता है। सड़क निर्माण का काम रुक जाने से ग्रामीणों की परेशानी और बढ़ गई है। आदिवासियों का कहना है कि बारिश के मौसम में कीचड़ और गड्ढों के कारण आवाजाही बेहद मुश्किल हो जाती है। उनका आरोप है कि प्रशासन आपसी अधिकारों की लड़ाई में फंसा हुआ है, जबकि असली नुकसान गांव वासियों को उठाना पड़ रहा है। ग्रामीणों का दर्द यह है कि अगर किसी घर में डिलीवरी का मामला हो या कोई गंभीर रूप से बीमार पड़ जाए तो रास्ता न होने की वजह से अस्पताल ले जाना कठिन हो जाता है। आदिवासी समाज का सवाल है कि आखिर उनका कसूर क्या है? सिर्फ इसलिए कि वे आदिवासी है, तो क्या उन्हें मूलभूत अधिकारों से वंचित रखा जाएगा? वन विभाग का कहना है कि यह जमीन उनकी है और सड़क का निर्माण उनकी अनुमति के बिना नहीं हो सकता। वहीं आदिवासी समाज का कहना है कि हम पीढ़ियों से यहाँ रहते आ रहे हैं, यह हमारी पुश्तैनी जमीन है, हमें हमारे अधिकारों से वंचित न किया जाए। ठाकुरपाड़ा के लोग अब प्रशासन से विनती कर रहे हैं कि सड़क निर्माण कार्य को तुरंत शुरू किया जाए ताकि उन्हें आने जाने की सुविधा मिल सके और उनकी जिंदगी सामान्य हो सके। गांव वालों का कहना है कि यह मामला जल्द सुलझाया जाना बेहद जरूरी है, वरना उनकी परेशानियां और बढ़ जाएंगी। कमीत कमी आता म्हणजे 4-5 महिने झाले रस्ता मंजूर होता, पण ते आपला कोळंबे साहेब त्याने अडवला। आम्ही स्थानिक इथलेत, महेंद्रनगरला काय आहे भय लोक, त्यांचे रस्ते सगळे काय झाले, इथं पण भय आहेत। पण आमचं लहान मुला शाळेत जाताना डिलिव्हरी पेशंट कशी जाणार बरं इथून? आणि 89चा टून तिकडचा आमचा 89चा तिकडे पण फायस्टरमध्ये जागेमध्ये जमीन तो सर्वे नंबर 6चा मोठमोठे खंबे टाकला, एक याला तिथं असे पोल टाकलेत आणि फार्म हाऊस बसवल्यात। 30-35 हजाराची 10 रुपयांचा एका बापाचा रजा सुपलाचा। आणि आमदाराला आम्ही सांगितलंय की बाबा आमचा रोड बनवून द्या, हा तो मजूर आहे, मग कोळंबे का मध्ये येतो? त्याची म्हणजे त्याला सर्व्हिस आहे म्हणून मग त्याची बदली होईल। आम्ही स्थानिक आमची बदली होणार का? आमची बदली होणार, आम्ही आजोबा पंजोबा पासून इथं आम्ही आहेत, आमची बदली होणार का? नाही होणार। मग आमचे रस्ते का नाही बनत? 15 वर्षापासून आमची होती नगरसेविका, तिला सगळं काय हे केलं, पण तिने काय केलं नाही। आता रोड होणार होता, पण तो पण काय, आणि तोच रोड तोडलेला आहे। 7/12ची जमीन परत आहे कुठं, काय नाव तिथं, ईश्वाचे इथे तिथ परत पण हा फालचोले बनवून नाही देत। म्हणजे त्यांना नोकरी काही करावं त्याही, असं असतो का कधी साहेब? असं नसतो। जेवढं तुम्ही पण पुढे जाणार, तुम्ही वन आदिवासी तिकडे, आम्ही वन आदिवासी ठाकूर लोक आहेत, आम्ही इथलेच आहेत, आम्ही बाहेरचे नाही आले। तुम्ही युपीशी येणार, कुठून पण येणार, तुम्ही असे करणार। त्यांचे रोड बरोबर आहेत, महेंद्रनगरला काय होतं आता? आमच्या सामनेची बात आहे, आम्ही खेकडे पकडायला जायचो तिकडे महेंद्रनगरला, खेकडे पकडायला जायचो तिकडे, आज तिकडे नाही, ते सोनं झालंय ना। आमचं काय आदिवासी पहिल्यांचा असून आमचं काय झालेलं आहे आज परत? 30-35 हजार सुपडा दारू पास। बिंडू वाघ, राहणार जावसाई, अंबरनाथ, ठाकुरपाडा। वाडलापासून इथं रस्ता नसल्यामुळे डांबरीकरण होता, पण तो काँक्रीटकरण झाल्यानुसार, तो मंजूर झाल्यानुसार त्याचा काम करण्यात आल्याबद्दल तो सगळा उद्ध्वस्त करून ठेवला डांबरीकरण असताना। तर परिस्थिती अशी का या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना
तकलीफ होते. वाढ वाढला म्हणजे सगळ्या परिसराला खूप त्रास आहे याचा. तर वन विभागाने त्याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घेतल्यानुसार ते रस्ता पास झालेला थांबला गेलेला आहे. पण तो कशामुळे थांबलेला गेला आहे ते काय आम्हाला माहिती नाही. तर आमच्या मुलांना इथून जाणाऱ्या लोकांना एवढी तकलीफ आहे. फुल तकलीफ म्हणजे अशी तकलीफ का कोणी पडतोय, कोणाचा हात मोडतोय, कोणी काय करतोय त्याची त्यालाच माहिती नसते. एवढं म्हणजे परिस्थिती बिकट झालेली आहे. आज ही वस्ती आमची आदिवासी वस्ती म्हणजे काही पिढ्यांपासून राहते, कमसे कम 4 ते 5 पिढ्यापासून असणारी वस्ती. इथं कुठलीच सुविधा नाही. अनेक काम कुठली सुविधा नसल्यानुसार तर इतर रोड पास झाल्यानुसार त्याच्यावर पण बंदिस्त कारण टाकलेलं आहे. तर ते कशामुळे टाकलेलं आहे ते काय आम्हाला माहिती नाही. तरी वन अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय, याचपूर्वी जर काही चुकलेला असेल, काय बसलेला तरी माफ करावा आणि आम्हाला रस्ता करून द्यावा. 25 साल हो गए यहाँ पर रह के, और ये रोड पहले अच्छा था, अभी तो बहुत खराब हो गया. अभी आने जाने को पैदल जाता तो गिर गया, और गिर गया तो मेरा हाथ है मोच खाएगा. मैं 10 दिन के घर में बैठे, मेरे घर में कोई नहीं है. मैं ऐसे जाता 10 दिन के घर में बैठे, क्या खाने का. रोड नहीं सुविधा होता. 22-25 साल हो गया. किलोरे बाया आमच्या कशा काय न्यायच्या, रस्ता नाही. पोरं शाळेत जाते, पडत उठत येते. वन विभाग वाले रस्ते पण. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.